नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय व त्याला एवढं महत्त्व का आहे ते. सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत. आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर्य पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे. या गणितावरून येणारा जास्तीचा जो महिना असतो तो म्हणजे अधिक मास व कमी झालेला जो महिना असतो त्याला क्षयमास असं म्हटलं जातं. सूर्य एका राशीमध्ये असताना जर 2 चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिक मास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा निजमास असतो. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही तो अधिक मास होय. या अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व म्हणजेच प्राधान्य आहे. अधिक महिन्याचा आणि 33 अंकाचा संबंध काय तर बघा, एका चांद्रवर्षात 360 तिथी असतात आणि एका सौर वर्षात 371 तिथी असतात. म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 तिथीने लहान आहे. आता प्रत्येक वर्षात 11 तिथी जर कमी झाल्या तर 11 या संख्येप्रमाणे 3 वर्षात 33 तिथी कमी होतात आणि 33 तिथी ज्या कमी होतात त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो आणि त्या वाढीव महिना येणाऱ्या महिन्यालाच अधिक महिना किंवा अधिक मास असं म्हणतात. 2 अधिक मासात कमीत कमी 27 महिने व जास्तीत जास्त 34 महिने अंतर असतं. आता अधिक मासात कोणती कर्मे करावीत किंवा कोणती कर्मे करू नयेत तर अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्म करावीत, म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावे. परंतु देवप्रतिष्ठापना, उपनयन, विवाह, संन्यास ग्रहण, वास्तुशांत, ग्रहारंभ इत्यादी कर्म करू नयेत असं शास्त्रात सांगितलं आहे. लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतंही मंगल कार्य अधिक मासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, श्राद्ध, मुंडन, कान टोचणं, ग्रहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणं टाळावं. या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरबूज, पिंपळ, जिरे, कोरडे आलं, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, मेथी, तुती मेथी पदार्थाचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणं, भागीदारीची कामं करणं, कोर्ट कचेरीची कामं करणं, बिया पेरणं, झाडं लावणं, दान करणं, सामाजिक कामं करणं, सेवाकार्य करणं, बँकिंग क्षेत्रातली कामं उरकून घेणं ही कामं करू नयेत. अधिक मासात पुरुषोत्तम मास असं म्हणतात. याविषयी कथा सांगितली जाते. अधिक मासाला धोंडा महिना अथवा मलमास असंही म्हटलं जातं. या महिन्यात शुभकार्य केली जात नाहीत, फक्त नैमित्तिक कार्यच होतात. याचं या अधिक मासाला खूप वाईट वाटलं म्हणून एकदा हताश, निराश, दुःखी झालेला अधिक मास हा श्री विष्णूंकडे गेला व आपली निराशा सांगितली. श्री विष्णूने अधिक मासाला श्रीकृष्णाकडे पाठवलं. श्रीकृष्णाने मात्र अधिक मासाचं स्वागत करून त्याचं पुरुषोत्तम मास असं नाव ठेवलं आणि सांगितलं, हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील व त्यामुळं हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल, म्हणून याला अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास असं नाव प्राप्त झालं. अधिक मासात विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसंच अपूप दान देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ, उदाहरणार्थ अनारसं, बत्तासं, मैसूरपाक. वेदकालातही न पूयते विषयंती इति अपूप असे वर्णन आहे. म्हणजे गहू किंवा तांदळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला जो विशेष पदार्थ असतो त्याला अपूप म्हणजेच अनारसा. अधिक मासात 33 अनारशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करतात किंवा करावा व 33 अनारसं दान करावीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप मानून माता पिता यांना नमस्कार करतात. त्यामुळं जावई हा विष्णू समानच असतो, म्हणून विष्णुरूपी जावयाला 33 अनारसं दान देण्याची पद्धत पडली आहे. आता पाहूया किती महिने अधिक येतात तर बघा, सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने हे अधिक येतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे 9 महिने अधिक येतात. मार्गशीर्ष व पौष हे 2 महिने क्षयमास होतात. राहिला उर्वरित माघ महिना हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही. आता क्षयमास म्हणजे काय? कधी कधी एका चांद्र महिन्यात
सूर्य 2 राशीत प्रवेश करतो तो क्षयमास असतो आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी 2 अधिक मास येतात. चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक व फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे 2 चांद्र महिने असतात. अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. बघा, प्रत्येक महिन्यात 2 किंवा अधिक अशा एकादशा असतात. त्यातल्या त्यात 24 एकादशांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असतं. अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशांना कमला एकादशी हेच नाव असतं. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो. अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात. अधिक महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. भागवत पुराणाचं वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचं आचरण या महिन्यात केलं जातं. ब्राह्मणांना भोजन, दान देणं यासाठी या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात. अधिक महिन्यात विविध मंगलकृत्य करू नयेत असा संकेत रूढ आहे. त्यामुळं या महिन्यात विवाह, मुंज, बारसं असे संस्कार केले जात नाहीत. तसंच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे. अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा म्हणजेच मध्येच आलेल्या दगडासारखा धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असंही एक मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा असं म्हटलं जातं. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला दिंड म्हणतात बघा. तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो, त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असं समजतात. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहा. अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावं. संबंध अधिक मासात प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी किंवा ऐकावी. निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसं करावं. यावर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असा ज्येष्ठ महिना हा अधिक मास आलेला आहे. तर मी आशा करते की तुम्हाला ही अधिक मासाची माहिती नक्की आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.